होय नाही म्हणत अखेर निवडणुका पार पडलेल्या आहेत। 4 जून रोजी भारताचा पंतप्रधान कोण होणार हे स्पष्ट होणार आहे। कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील हेही स्पष्ट होईल। फक्त काही तास यासाठी उरलेले आहेत। प्रत्येक उमेदवाराला आपणच विजयी होणारी खात्री जरी असली तरी मतदारांनी काय निर्णय घेतला हे आता लवकरच स्पष्ट होईल। पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण देश असेल, प्रत्येकाचा एक अंदाज आहे। एक अंदाज व्यक्त करून ते सांगतात की भारतीय जनता पार्टीच बहुमताने निवडून येईल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार स्थापन होईल। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सत्तास्थानी येईल आणि राहुल गांधी किंवा त्यांच्या अंतर्गत पक्षांमध्ये चर्चा होऊन पंतप्रधान पद ठरवले जाईल अशी चर्चा होत असताना आता केवळ आणि केवळ काही तास राहिले देशात नक्की कुठल्या पक्षाला बहुमत मिळणार, कोण पंतप्रधान होणार याचा फैसला होणार आहे। उत्सुकता केवळ उमेदवारांनाच नव्हे, राजकीय पक्षांनाच नव्हे तर सामान्य लोकांनाही लागून राहिलेले आहे। आपण ज्यांना मतदान दिलं त्याच पक्षाचा सरकार होतोय, त्याच पक्षाचा पंतप्रधान होतोय का अशी उत्सुकता सामान्य लोकांना सुद्धा लागून राहिली आहे। थोड्याच तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर अनेकांनी एक्झिट पोलद्वारे आपले अंदाज व्यक्त केले आहेत आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तास्थानी येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा एक्झिट पोलद्वारे अंदाज व्यक्त केला आहे। हा एक्झिट पोलचा अंदाज वास्तविक पाहता देशातल्या सर्व नागरिकांशी चर्चा करून गेलेला नसतो, तर मोजक्या व्यक्तींशी चर्चा करून मोठ्या व्यक्तींचं मत आजमावून हे एक्झिट पोल झालेलं आहे। यामुळे या एक्झिट पोलनुसार खरंच त्या पद्धतीचं सरकार येणार, पंतप्रधान होणार पाहावे लागेल। पाहू काही तासामध्ये याचे डिटेल्स आपल्या समोर असतील।